गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकीत वीज बिलामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण कंपनीचं विभाजन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यानुसार महावितरणमधल्या 45 लाख कृषी पंप ग्राहकांना आता वेगळं करून त्यांच्यासाठी MSEB सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड अशी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे। महावितरणची शेअर बाजारामध्ये एंट्री होणार आहे आणि कंपनीचा IPO येणार आहे। तर महावितरण ही देशातली सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे आणि कंपनीचे एकूण ग्राहक सुमारे 3.5 कोटी इतके आहेत। यामध्ये 45 लाखांहून अधिक कृषी ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे। मार्च 2025 अखेर महावितरणची वीज वसुलीची थकबाकी ही 76,189 कोटींवर गेली आहे आणि यामध्ये कृषी पंपांचे 59,527 कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे। महावितरणवर सुमारे 90,659 कोटींचा कर्जभार आहे, तर कंपनीला 50,000 कोटींच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे। त्यामुळे 2 स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्याचा हा निर्णय सरकारने घेतलेला आहे।